बातमी मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे। आज शनिवार असल्याने अनेक ऑफिसेस बंद आहेत, त्यामुळे आज मेगा ब्लॉकचा प्रवाशांना फटका बसणार नाही। पण महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेर पडत असाल तर हे लक्षात असू द्या की आज सीएसएमटी स्थानकातनं एकही ट्रेन सुटणार नाहीये। प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11 वर ट्रॅक वाढवण्याचं काम सुरू आहे, त्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जातोय। सीएसएमटी ते वडाळा आणि सीएसएमटी ते भायखळा या मार्गावर ट्रेन्स बंद असतील। दादर ते भायखळा धीम्या गतीनं गाड्या सुरू राहतील, पण गाड्यांचं प्रमाण मात्र कमी असणार आहे, त्यामुळे आज दादर स्थानकावर बहुतेक गाड्या सुटणार आणि येणार आहेत। तर तिकडे ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणासाठी ब्लॉक घेण्यात आलाय, त्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल्सही कमी प्रमाणात धावणार आहेत। उद्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या। जुई, आपण बघतोय खरं तर आज शनिवारचा दिवस आहे, तशी बऱ्यापैकी ऑफिसेसना सुट्टी असते, मात्र तरी काही मुंबईकरांना ऑफिससाठी बाहेर पडावं लागतं। तुम्ही नेमक्या कुठल्या स्टेशनला आहात आणि तिकडे सध्या काय परिस्थिती आहे? सौरभ, मी सध्या उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती आणि हे तेच स्टेशन आहे जे दैनंदिन गजबजलेलं असतं। लाखोच्या संख्येने नागरिक याच स्थानकावर प्रवास करत असतात। जे कामावरती जाणारे लोक असतात ते देखील याच ठिकाणाहून प्रवास करतात, मात्र एकही माणूस आपल्याला आज या स्थानकावर पाहायला मिळत नाहीये। एकही ट्रेन आज या स्थानकावर ह्या प्लॅटफॉर्मवर उभी नाही आहे। त्याचं कारण म्हणजे मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 36 तासांचा मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आहे। उद्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11च्या मध्ये जो ट्रॅक आहे ते ट्रॅक वाढवण्याचं काम हाती घेतलं आहे। हा जर ट्रॅक वाढवला तर त्या ट्रॅकवर 24 डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात। आता 18 डब्यांच्या गाड्या केवळ राहतात, पण हा ट्रॅक वाढवल्यानंतर 24 डब्यांच्या गाड्या उभ्या राहणार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आज आणि उद्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत एकही गाडी या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणार नाही आहे। तर दुसरीकडे भायखळा आणि वडाळा इथून ट्रेन सुरू होणार आहेत, त्यामुळे आज केवळ भायखळा आणि वडाळा या दोनच स्थानकांपर्यंत ट्रेन सीमित असणार आहेत। त्यामुळे लोकांनी आपल्या वेळेचं नियोजन करावं। जे रेल्वेने टाइम टेबल दिलं आहे, वेळापत्रक दिलं आहे, त्याचं पालन करावं। कारण का रेल्वे प्रशासनाने आवाहन केलं आहे नागरिकांना की तुम्ही रेल्वेने प्रवास करणं टाळा। बेस्ट प्रशासनाने जादाच्या गाड्या सोडलेल्या आहेत, एसटी प्रशासनाने देखील जादाच्या गाड्या सोडलेल्या आहेत। ऑटो रिक्षा चालक देखील रेल्वे प्रशासनाच्या मदतीला पुढे आलेला आहे या 3 दिवसांसाठी। त्यामुळे रेल्वेचा प्रवास टाळून ह्या ज्या इतर सुविधा दिल्या आहेत त्या सुविधांचा वापर करावा असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे, आवाहन केलं आहे। मात्र काही नागरिक असे आहेत ज्यांना रेल्वेशिवाय पर्याय नाहीये, तर त्यांच्यासाठी भायखळा आणि वडाळा या 2 स्थानकांपासून आज ट्रेन सुरू होतील, तर संपणारही तो त्यांचा प्रवास ह्याच 2 स्थानकांवर आहे। त्यामुळे वेळेचं नियोजन करून नागरिकांनी बाहेर पडावं। ज्यांना वर्क फ्रॉम होम असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं, कारण का प्रायव्हेट जॉब्सना जे प्रायव्हेट ऑफिसेस असतात त्यांना शक्यतो शनिवार रविवार देखील सुट्टी नसते। मात्र ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करा। रेल्वेने प्रवास करणं टाळा असं वारंवार गेल्या काही आठवड्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। आजचा दुसरा दिवस आहे जम्बो मेगा ब्लॉकचा। काल प्रवाशांनी समर्थन दिलं होतं बऱ्यापैकी रेल्वे प्रशासनाला। आज आणि उद्या कशा प्रकारे ते समर्थन देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सौरभ, निश्चितच जुई, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सोबतच जुई, आपण अजून एक याला जोडूनच एक प्रश्न, अर्थातच आपण बघितलं की आज सीएसएमटी स्थानक जसं आहे तसं मुंबईकरांनी क्वचितच केव्हा तरी पाहिलेलं असेल, इतकं रिकामं किंवा इतकं मोकळं। पर्यायी व्यवस्था नेमकी काय काय पद्धतीने किंवा कुठून ट्रेन सुटणार आहे? कारण लांब पल्ल्याच्या देखील काही गाड्या रद्द केलेल्या आहेत किंवा शॉर्ट टर्मिनेट केलेल्या आहेत असं कळतं, त्या संदर्भात काय सांगाल? सौरभ, अगदीच तुझ्या या प्रश्नाच्या पहिल्या भागाकडे येते। हे जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे हे कायम गजबजलेलं असतं। सकाळ असो संध्याकाळ असो, लोकांची ये जा ह्या प्लॅटफॉर्मवर ह्या स्थानकावर सुरू असते। लाखोच्या संख्येने नागरिक प्रवास करतात, मात्र आजचं हे चित्र काहीसं वेगळं आहे। एकही नागरिक, एकही माणूस आपल्याला या प्लॅटफॉर्मवर दिसत नाही आहेत ते केवळ पोलीस आहेत, रेल्वे पोलीस आहेत, जे नागरिकांना आत येण्यापासून सतर्क करत आहेत, थांबवत आहेत की आज ट्रेन
ट्रेन्स बंद आहेत, त्यामुळे इथून प्रवास करू नका, भायखळा किंवा वडाळ्याला जा. तुझ्या प्रश्नाच्या दुसऱ्या भागाकडे येते की ज्या मेल एक्सप्रेस आहेत, ज्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत, काही गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र ज्या गाड्या सुरू आहेत त्या दादर अथवा पनवेल ह्या 2 स्थानकांवरून सुटणार आहेत. त्यामुळे जर प्रवाशांना लांबचा पल्ला गाठायचा आहे तर मात्र त्यांना दादर अथवा पनवेल ह्या 2 स्थानकांवर जाऊन आपले ट्रेन पकडायचे आहेत. आपल्या ज्या मेल एक्सप्रेस आहेत लांब पल्ल्याच्या त्या पकडायच्या आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे कधी नव्हे ते 2 दिवसांसाठी पूर्णपणे बंद पडलेलं आहे, ठप्प पडलेलं आहे. ही वेळ माझ्या मते CSMT स्थानकावर पहिल्यांदा आलेली आहे आणि हे दृश्य मुंबईकर देखील पहिल्यांदा अनुभवत आहेत. कारण का कोविडमध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती की कर्फ्यू होते, कोणी बाहेर पडत नव्हतं. मात्र आता कोविड नाही आहे, परंतु लोकांच्याच सुविधेसाठी रेल्वे प्रशासन काम करत आहे. त्यांना सोयी त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा यासाठी 3 दिवसांसाठी हे स्टेशन पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. निश्चित. काल ठाण्यावरून बंद होतं, आज छत्रपती शिवाजी टर्मिनस पूर्णपणे बंद आहे. सौरभ. निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद.